नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुलक्षणाताई सांगत असतात की आम्हाला माहीत आहे की शुभ्रा ही धनाजीरावांची मुलगी नाही आहे आणि तरी पण शुभ्राच आम्हाला आमची सून म्हणून पसंत आहे. यावर श्री म्हणते, बाईसाहेब तुम्हाला नाही माहीत की हिने काय केलं आहे. मग सुलक्षणाताई रागाने ओरडून श्रीला म्हणतात की बस, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे आम्हाला तुझ्याकडून शिकायची गरज नाही आहे. आणि त्या श्रीला म्हणतात, तू याच गोष्टीची वाट पाहत होतीस ना, आणि शुभ्रा कशी आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि तू अगस्त्याशी लग्न करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतेस ना याची आम्हा दोघींनाही कल्पना आहे. यामुळे तू जर म्हणालीस ना की शुभ्राने कोणाचा तरी खून केला आहे, तरीसुद्धा आम्ही आमच्या घरची सून म्हणून शुभ्रालाच पसंती देऊ. आणि परत श्रीला म्हणतात की आणि काय गं, तू याच संधीची वाट पाहत होतीस ना की कधी एकदा शुभ्रा आणि अगस्त्याचं लग्न मोडतंय आणि कधी तू भोवल्यावर चढतेस, ते याच संधीची वाट पाहत होतीस ना तू. यावर अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की आई अगं काय बोलते. मग सुलक्षणाताई श्रीला म्हणतात की याचा काही उपयोग नाही, कारण आमचा निर्णय ते झाला आहे. आमची सून तर शुभ्राच होणार आहे. अगस्त्याचं लग्न ज्या मुलीशी ठरलं होतं ना त्याच मुलीसोबत होणार. संपला विषय, बाकी आम्हाला काही माहीत नाही. भारतीताई श्रीला म्हणतात की श्री अगं बाळा तुला काय झालं आहे, का तू शुभ्राबद्दल हे सगळं. आणि त्या सुलक्षणाताईंना हात जोडून म्हणतात, सुलक्षणाताई तुमच्यासमोर हात जोडते हो मी. माझ्या दोन्ही पोरींबद्दल मी असं काही बोललेलं मी नाही ऐकू शकत. असं नका हो बोलू. माझ्यासाठी श्री काय शुभ्रा काय या दोघी काही वेगळ्या नाही आहेत, माझ्यासाठी एकच आहेत. सुलक्षणाताई म्हणतात, भारतीताई आम्हाला हे मान्यच आहे. शुभ्राचे आईवडील नसतानाही तुम्ही तिचा चांगला सांभाळ केला, तिच्यावर उत्तम संस्कार केले आणि याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत. मग भारतीताई म्हणतात की अहो मग तुम्ही श्रीला आणि शुभ्राला दोन वेगवेगळ्या नजरेने का बघता. मला विचारा ना, श्री खूप चांगली आहे हो. ती जेव्हापासून आमच्या घरात आली आहे ना तेव्हापासून एक वेगळाच आनंद आला आहे. श्रीला नको ते नका बोलू, मला नाही सहन होणार. मग श्री म्हणते की बाईसाहेब तुम्हाला असं वाटतं ना की माझं अगस्त्याशी लग्न व्हावं म्हणून मी हे सगळं करायला लागले, पण तसं काहीच नाही आहे हो. मी आता सगळ्यांसमोर सांगते की मला अगस्त्याशी लग्न नाही करायचं आहे. अगस्त्य इकडे मनातच विचार करतो की श्री असं का म्हणायला लागले. जर बारक्या म्हणतो की श्रीचं माझ्यावर प्रेम आहे, तर मग आता असं का म्हणते ही. माझ्यासारखं वचनात तर नसेल ना अडकली ती. म्हणजे मी जसं आईला वचन दिलं आहे तसं श्रीने कोणाला वचन नसेल ना दिलं. श्री इकडे सुलक्षणाताईंना म्हणते की मी जे काही सांगायला लागले ना ते सगळं खरं सांगते. आणि खरं हे आहे की तितक्याच शुभ्रा तिला म्हणते की काय सांगणार आहेस तू. तेच ना जे आत्ता समजलं तुलाच काय, सगळ्यांनाच आत्ता समजलं ते. आणि तसंही आईने पण मला मुलगीच मानलं आहे, त्यामुळे तुझं हे सगळं बस कर आता. मग श्री म्हणते की ते नाही, मला हे सांगायचं आहे. तितक्यात सुलक्षणाताई श्रीला थांबवतात आणि म्हणतात की बस, तुला लाख सांगायचं असेल गं, पण इथे तुझं ऐकणारं कुणी नाही आहे आणि आमचा निर्णय झाला आहे. आमची होणारी सून ही शुभ्राच असेल. हे ऐकल्यावर शुभ्रा सुलक्षणाताईंना जाऊन आईसाहेब असं म्हणून मिठी मारते. श्री फक्त हतबल होऊन त्यांच्याकडे बघत असते आणि यानंतर शुभ्रा भारतीताईंकडे येऊन भारतीताईंना पण मिठी मारते आणि श्री तिथे बाजूलाच उभी असते. श्रीला हळूच म्हणते की श्री, कळलं का कोण जिंकलं आणि कोण हरलं ते. शुभ्राचा जन्म फक्त जिंकण्यासाठीच झाला आहे. आणि आता यानंतर आपण इकडे पाहतो की धनाजीराव गुरुमाला म्हणत असतात की हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, माझी मुलगी असं करू शकत नाही. गुरुमा म्हणते की तुमच्या घरी ज्या काही गोष्टी घडल्या ना ते तुमच्या मुलीच्या इच्छेप्रमाणेच घडल्या. इथे मी काही कोणाला फसवायला किंवा चोरी करायला आले नव्हते. शुभ्रानेच हे सगळं करायला लावले मला. तिला कुठून तरी समजलं होतं की तुम्ही तिचे खरे आईवडील नाही आहात आणि तिला असं वाटलं ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर तुम्ही हे लग्न होऊ देणार नाही, तिला घराबाहेर काढाल आणि तिला प्रॉपर्टीमधूनसुद्धा बाहेर काढाल, म्हणून तिने तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला होता. तिनेच मला फोन केला होता आणि माझ्या मागे हात धुवून लागली होती. काही करून तुम्हाला ठार मारून टाकायचं होतं तिला. हे सगळं ऐकून धनाजीरावांना खूप मोठा धक्का बसतो. गुरुमा पुढे सांगते की मी तयार नव्हते साहेब, पण तिने मला सांगितलं की मी तुला 10 लाख रुपये देईन. धनाजीराव म्हणतात की हे बघा तुम्ही खोटं बोलू नका प्लीज, तुम्ही खोटं बोलता हे सगळं. गुरुमा
म्हणते की आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगते साहेब, मी खोटं नाही बोलत. तिनेच मला तिकडे बोलवून घेतलं होतं आणि तिनेच तुम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मी तीच वेटर आहे जिने तुमच्या अंगावर झुंबर पाडायची जबाबदारी घेतली होती. पण तो पडताना ती श्रीमध्ये आली आणि तुम्ही वाचलात. हे सगळं ऐकून धनाजीरावांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते तिथेच खुर्चीवरती बसतात आणि त्यांना ते सगळं आठवू लागतं. इकडे पोलीस गुरुमाला म्हणतात की हे तू सगळं खरं सांगतेस की नाटक करतेस. आणि धनाजीरावांना म्हणतात गायकवाड साहेब, पण धनाजीरावांचं काही लक्ष नसतं. पोलीस धनाजीरावांना आवाज देतात की गायकवाड साहेब, ही जे काही बोलते हे सगळं खरं आहे का? मग धनाजीराव थोडंसं चाचपडत म्हणतात की हां खरं आहे, ते झुंबर पडलं होतं. पोलीस गुरुमाला म्हणतात की सगळा गुन्हा तू तुझ्या तोंडानेच कबूल केला आहे आणि ते सांगतात की हिला घेऊन जा आतमध्ये. मग गुरुमा म्हणते की साहेब, माझा गुन्हा तर यांच्या पोरीपुढे काहीच नाही हो. त्या शुभ्राने तर स्वतःच्या बापाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस धनाजीरावांना म्हणतात की गायकवाड साहेब, आता काय करायचं तुमच्या मुलीचं? मग धनाजीराव म्हणतात की नाही साहेब, हे आमच्या घरचं प्रकरण आहे, मी बघून घेईन. धनाजीरावांना काहीच समजत नसतं. ते खूप गोंधळून गेलेले असतात. यानंतर धनाजीराव पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात. त्यांना शुभ्राबरोबरच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की शुभ्राने कधीच त्यांना आई बाबा म्हणून त्यांच्यावरती प्रेम केलं नाही, नेहमी त्यांचा तिरस्कारच केला. धनाजीरावांना खूप वाईट वाटत असतं. त्यांना ते सगळं आठवत असतं की शुभ्राने कसा तिच्या बर्थडेच्या दिवशी अपमान केला होता आणि ते खूप हे आठवून सगळं रडत असतात. आणि त्यांना आठवतं की गुरुमाने सुद्धा शुभ्रानेच त्यांना मारण्याचा प्लॅन केलेला असतो, हे सगळं सांगितलेलं असतं. हे सगळं आठवून धनाजीरावांना खूप वाईट वाटत असतं. यानंतर धनाजीराव रागात म्हणतात, लेक म्हणायची पण लाज वाटते तिला. लेक नव्हतीच कधी ती, म्हणूनच तर असं वागली. लेक नसताना बी काय केलं नाही तिच्यासाठी. जे मागितलं ते सगळं केलं, काय म्हणाल ते केलं. टोचून बोलली, अपमान केला, पण बापाचं काळीच कधी तिला कळलंच नाही. शेवटी स्वतःची लायकी दाखवून दिलीच तिने. आणि ते झुंबर ते काय आपोआप नाही पडलं, शुभ्राने माझ्यासाठी आखलेला डाव होता. हेच खरं आहे. तिच्यापेक्षा माझी श्री कितीतरी पटीने चांगली आहे. मनानं, स्वभावानं तिच्या नखाची पण सर येणार नाही त्या शुभ्राला. आणि परत म्हणतात, श्री बाळा, किती मोठं मन आहे गं तुझं. हे सगळं माहीत असताना पण शुभ्रासाठी हे सगळं लपवून ठेवलं असतं. पण ती या थराला जाईल याची अपेक्षाच नव्हती आपल्याला. नाही, आपलं प्रेम मिळवण्याची तिची लायकीच नाही आहे. श्री बाळा, मला माफ कर गं, चुकलं माझं. लय वाईट वाटतं आज मला. ज्या पोरीनं कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही तिच्यासाठी मी एवढं सगळं केलं आणि माझ्या सख्ख्या लेकीसाठी मला काहीच करता आलं नाही, असं म्हणून ते खूप रडायला लागतात. आणि तितक्यात पाठीमागून कोणीतरी बाबा असा आवाज देतं. धनाजीराव घाबरून श्री बाळा असं म्हणून पाठी बघतात, तर तिथे एक लहान मुलगी तिच्या बाबांशी खेळत असते. हे बघून धनाजीराव खूप आनंदाने डोळे भरून त्यांच्याकडे बघत असतात. मग तिथून एक फुगेवाला चाललेला असतो, त्यांच्याकडून ते फुगे घेतात आणि त्या मुलीला देतात. यानंतर आपण पाहतो की धनाजीरावांना आठवतं आणि ते मनातल्या मनात म्हणतात की 24 वर्ष माझी लेक तिच्या सख्ख्या आईबापापासून लांब होती. त्यांचं प्रेम, माया तिला काहीच मिळालं नाही. पण बाळा, या सगळ्यांची भरपाई केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. तुझे सगळे अधिकार तुला मिळवून देईल, हा शब्द आहे तुझ्या बापाचा. यानंतर आपण इकडे पाहतो की सुलक्षणाताई धनाजीरावांना फोन करतात आणि धनाजीरावांना विचारतात की सापडला का आमचा विश्वा, कसा आहे तो? यावर धनाजीराव काहीच उत्तर देत नाहीत. मग सुलक्षणाताई म्हणतात, धनाजीराव, अहो ऐकू येते ना तुम्हाला, आमचा विश्वा सापडला का, कसा आहे तो? धनाजीराव मात्र गप्पच असतात. मग सुलक्षणाताई चिडून म्हणतात, धनाजीराव, आमचा BP वाढतोय, बोला काहीतरी. मग धनाजीराव म्हणतात, सापडला तुमचा विश्वा, काही काळजी करू नका. मग सुलक्षणाताई म्हणतात, अंबाबाईचीच कृपा आहे की आमचा विश्वा ठीक आहे. इकडे धनाजीराव म्हणतात की पण पोलीस स्टेशनमधून त्याला आत्ता बाहेर काढता येणार नाही. हे ऐकून सुलक्षणाताई शॉक होतात आणि धनाजीराव म्हणतात यानंतर की 2 माणसांना उडवलं आहे त्याने, मेली आहेत ती माणसं. पोलीस प्रोसिजर चालू आहे, कायदेशीर बाबी झाल्याशिवाय काही सोडणार नाहीत असं म्हणतात पोलीस. मग सुलक्षणाताई म्हणतात, अहो धनाजीराव, मग आम्ही तुम्हाला कशाला पाठवलं होतं? विश्वाला सोडून आणायलाच
आहेतच ना, आणि तुम्हीच आम्हाला अशी उत्तरं देताय. अहो, तुम्ही राजकारणातल्या इतक्या मोठ्या व्यक्ती आहात. चीफ मिनिस्टर स्वतः तुम्हाला भेटायला इथे कोल्हापुरात येतात. या सगळ्यांचा वापर करा, डोकं चालवा जरा. आम्हाला आमचा विश्वा आजच हवा आहे. मग धनाजीराव म्हणतात की नाही, बरोबर आहे तुमचं, शेवटी आईचं काळीज आहे तुमचं, ओढ असणारच तसं, पण आईबाप काही वेगळे नसतातच. आज मी तुमच्या विश्वाला तुमच्यासमोर घेऊन येतो. आणि यानंतर सुलक्षणाताई म्हणतात धन्यवाद, ठेवतो आम्ही फोन. इकडे लगेच धनाजीराव म्हणतात की थांबा, त्याआधी आमचं आधी ऐकून घ्या. मी तुमच्या विश्वाला एका अटीवरच सोडवून आणू शकतो, मान्य असेल तर बोला. सुलक्षणाताई म्हणतात की कसली अट? धनाजीराव, तुम्हाला पैसे हवे आहेत का? पोलिसांना वकिलांना मॅनेज करायचं आहे का? बोला, किती पैसे हवे आहेत तुम्हाला? आमच्या मुलासाठी आम्ही वाटेल ते करू. आम्ही लगेचच माणूस पाठवतो. किती करोड पाठवू सांगा. इकडे धनाजीराव हसायला लागतात आणि म्हणतात सुलक्षणाताई, सगळे प्रश्न पैशाने सोडवता येत नाहीत. मग सुलक्षणाताई टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की मग अजून कसली अट आहे? धनाजीराव सुलक्षणाताईला म्हणतात की तुम्हाला तुमच्या विश्वाचं तोंड बघायचं असेल ना, तर मी जे सांगतोय ना ते आणि तेच करायचं. सुलक्षणाताई थोड्या घाबरतात हे ऐकून, पण त्या स्वतःला सावरून म्हणतात की धनाजीराव, तुम्ही बोला हो फक्त, आम्ही आमच्या मुलासाठी काय वाटेल ते करायला तयार आहोत. सुलक्षणाताईंना धनाजीराव म्हणतात की तुम्ही तुमच्या धाकट्या चिरंजीवाचं म्हणजेच अगस्त्यरावांचं लग्न शुभ्राशी नाही तर श्रीसोबत लावून द्यायचं. हे ऐकून सुलक्षणाताईंना धक्का बसतो आणि ते म्हणतात की धनाजीराव, अहो हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे मान्य आहे आम्हाला शुभ्रा तुमची जन्मदाती मुलगी नाही आहे, पण म्हणून असं? अहो, शुभ्रालाही तुम्ही प्रेमाने वाढवले, केवळ एक सत्य समोर आलं म्हणून तुम्ही त्या मुलीवर असा सूड घेताय, तिचं लग्न मोडताय धनाजीराव. मग धनाजीराव म्हणतात सुलक्षणाताई, आता हे सत्य सगळ्यांना कळालंच आहे, तर लपवाछपवी करण्यात काय अर्थ आहे? मी माझे मागणी सविस्तर आणि स्पष्ट सांगतोय. श्री आणि अगस्त्यचं लग्न होणार असेल तरच तुम्हाला तुमच्या लेकाचं तोंड बघता येईल. 2 माणसं मारली आहेत त्याने, नुसती जेल नाही तर फाशी पण होऊ शकते. विचार करा. आणि आत्ताच तुम्ही म्हणाला ना की तुम्ही तुमच्या लेकासाठी काही पण करू शकता, मग एवढं करा की बघा काय ठरवा काय करताय ते. हे सगळं ऐकून सुलक्षणाताई खूप टेन्शनमध्ये येतात आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला काय वाटतं की सुलक्षणाताई अगस्त्य आणि श्रीचं लग्न लावून देतील का? विश्वाला वाचवण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अबीर गुलाल ही मालिका आवडते का?